एव्हरीवन. तुम्हाला दिसत असेल मी आली आहे लंडनमध्ये आणि लंडनमध्ये मी 2 दिवस असणार आहे. तर आपण आज लंडनची नाईट लाईफ बघूया. लंडनला स्पेशली रात्री फिरण्यासाठी खूप लोक येतात कारण की लंडनची नाईट लाईफ खूप सुंदर असते. आणि उद्या आपण दिवसासुद्धा लंडन कसं दिसतं हे बघूया. आम्ही आता निघालो आहे दुसऱ्या दिवशी परत एकदा फिरायला. काटोकाट भरलंय रे, एवढं संपणार का मला? लंडनला आल्यावर अजून एक टास्क असतं. इथे इंडियन फूड खूप मस्त मिळतं, प्रॉपर आपल्या एक्झॅक्ट इंडियासारखं. आणि वेगवेगळे इंडियन रेस्टॉरंट्स असतात, त्यामुळे जेवणासाठी आम्ही ते सगळे शोधण्याचा प्रयत्न करतो. आणि आज सर्वण्णा भवन इथे एक फेमस साऊथ इंडियन फूडची चेन आहे, तिकडे जायचा प्लॅन तरी आहे. बघू आता तो एक्झिक्यूट होतोय का, कारण की तुम्हाला किती चालावं लागतं आहे आणि कुठल्या कुठल्या लोकेशनला आहे त्याच्यावर सगळं ठरतं. तर प्लॅनमध्ये तरी आत्ता आम्ही केलं आहे की सर्वांना भवनला जाणार आहे. तिथे जर गेलोच तर ते सुद्धा मी शूट करायचा प्रयत्न करेन. आत्ता तर आलो आहे लंडन आयकडे आणि लंडन आय बघणार आहोत आपण. लंडन आय मी ऑलरेडी 2-3 वेळा बघितलं आहे, पण लंडनला आल्यावर एक तर टॉवर ब्रिज किंवा लंडन आय बघितल्याशिवाय लंडनची ट्रिप पूर्ण होत नाही असं वाटतं. त्यामुळे आता आपण चाललो लंडन आयकडे. तर फायनली आता आपण पोहोचलो लंडन आयच्या जवळ. स्टेशनपासून खूपच थोडासा वॉक आहे, 5 मिनिटात लंडन आय समोर दिसतं आपल्याला. आणि परत एकदा गर्दी खूप कमी आहे, त्यामुळे खूप छान वाटतंय. वीकडेजमध्ये मोस्टली गर्दी कमी असते. इथून तिकीट्स घेतले होते ना आपण. इथून हे वेगवेगळे जे अट्रॅक्शन्स आहेत त्याचे तिकीट्स नाही, इथे लंडन आयचं तिकीट आहे फक्त. अरे पुढे जाऊन मग ते एकच आहे नाही बघ, तिथे बोर्ड आहे. तर इथून तुम्ही तर आतमध्ये एक मोठी रूम आहे आणि तिथून तुम्ही सगळे तिकीट्स घेऊ शकतात अट्रॅक्शनचे आणि त्याचे पॅकेजेस मिळतात. लंडन आय, टॉवर ब्रिज आणि मॅडम तुसा वॅक्स म्युझियम असे सगळे पॅकेजेस असतात. लंडन आयच्या राईडसाठी तिकडे छोटीशी क्यू आहे. बघ हेच ते आहे लंडन आय तिकीट्स. ते स्कूलची ट्रिप आली आहे. वाव. आणि समोर आपल्याला दिसते बिग बेन. बिग बेनचं कन्स्ट्रक्शन चालू होतं आणि आता कन्स्ट्रक्शन पूर्ण झालं, त्यामुळे खूप सुंदर दिसते बिग बेन. आणि इथे आपल्याला दिसते थेम्स नदी. पाणी खूप कमी आहे. आणि तिकडे पार्लिमेंट हाऊस. हे आहे बिग बेन. मला हे बिग बेन बघून नेहमी गाणं आठवतं. तू घंटी बिग बेन दी पुरा लंडन ठुमकता वालो. तर इथे दिसतंय आपल्याला बिग बेनचं मोठं घड्याळ. इथे आपल्याला दिसतंय बिग बेन आणि त्याचं मोठं घड्याळ.
तर बिग बेन बघितल्यावर कोणाकोणाला ते गाणं दरवेळी आठवतं ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. ऊन खूप आहे आणि लंडन आयची राईड 2-3 वेळा घेते, त्यामुळे आज ठरवू घ्यायची की नाही. आणि क्रूज राईडसुद्धा घेतली आपण, बघू तिकडून. क्रूज राईड पण सुरू आहे. वा छान आहे. सगळे फ्रीज मॅग्नेट्स आहेत, सुंदर. इथे बघू शकतो. या माणसाला बघून मला आपले इंडियातले जे छोटे छोटे दुकानदार असं ॲडव्हर्टाईज करत विकत असतात त्यांची आठवण आली. इथे एक शॉप आहे आतमध्ये फिश अँड चिप्स, त्याची ॲडव्हर्टाईजमेंट तो करतोय. हातात चिप्स ठेवलेले आहेत त्याने आणि त्याची ॲडव्हर्टाईजमेंट तो करतोय. ही माझी फेवरेट जागा आहे. इथे येऊन कितीही वेळ आपण बसू शकतो. इतका सुंदर व्ह्यू असतो आणि भरपूर गर्दी असते. विजिटर्स असतात वेगवेगळ्या, सगळ्या जगभरातून आलेले. आणि समोरचा व्ह्यूसुद्धा खूप सुंदर आहे नदीच्या बाजूला. हे जे आपल्याला लंडन आयचं व्हील दिसतं हे रात्रीसुद्धा खूप मस्त दिसतं. त्याला पूर्ण लाईट्स कलरफुल लागलेली असतात. तर मागचा माझा 2-3 वर्षापूर्वीचा जो व्लॉग आहे त्याच्यात मी रात्रीसुद्धा लंडन आय कसं दिसतं हे दाखवलं आहे. तो व्लॉग तुम्ही बघू शकता, मी लिंक देईल त्याची या व्हिडिओमध्ये. आणि आता आम्ही तो जो समोर ब्रिज दिसतो आपल्याला तिकडे मागे जो एक सुंदर मोठा ब्रिज आहे त्या ब्रिजवर जाणार आहोत. आणि तिथूनच जाण्यासाठी ट्यूब स्टेशनकडचा रस्ता आहे. तर तिथे आपण तिथूनसुद्धा हा जो व्ह्यू आहे हा खूप सुंदर दिसतो आणि तिकडूनसुद्धा खूप लोक फोटोज काढत असतात आणि हा सुंदर व्ह्यू बघत असतात. कारण की हे जे मोठं व्हील आहे ते पूर्ण तिथून दिसतं. तर आपण तिथूनसुद्धा मी ट्राय करेन की तिथून थोडंसं शूट करेल तुम्हाला दाखवण्यासाठी. आता भरपूर वेळ इथे बसलो, खूप छान वाटलं आणि आता आम्ही निघतोय पुढच्या जर्नीसाठी. बघूया पुढे कुठे जायचा प्लॅन होतोय. लेट्स गो. आपल्याकडे रस्त्यावर जसे खारे दाणे किंवा शेंगदाणे विकत मिळतात तसंच इथे सुद्धा कॅरमलाइज शेंगदाणे विकत मिळतात आणि ते थंडीत असे गरम गरम खायला खूप छान लागतात. आधी आम्ही तिकडे होतो आणि आता इथून असं पूर्ण वॉक करत इथे आलोय आणि इतका सुंदर व्ह्यू दिसतोय. हाच मी जे सांगितलं होतं की इथून पूर्ण व्हील दिसतं.
लंडनमधल्या अजून एका खूप जास्त फेमस ठिकाणी, तर ते आहे म्हणजे हे इथे मागे दिसतंय ट्रफाल्गर स्क्वेअर म्हणतात याला. तर हा जो स्क्वेअर आहे हा बऱ्याच गोष्टींसाठी खूप जास्त फेमस आहे आणि लंडनमध्ये येणारे नक्की याला व्हिजिट करतातच. तर हा आपल्याला दिसतोय सुंदर मोठा एकदम ट्रफाल्गर स्क्वेअर, ज्याच्या बाजूला आजूबाजूला वेगवेगळ्या सुंदर बिल्डिंग्स आहेत आणि खूप जास्त सुंदर जागा आहे ही. तर ही जागा जुन्या काळी त्यांच्या बऱ्याचशा पॉलिटिकल गोष्टींसाठी ही जागा खूप जास्त फेमस आहे आणि खूप वेगवेगळ्या मोठ्या गोष्टी या स्क्वेअरवर जुन्या काळी घडलेल्या आहेत. त्यामुळे या जागेला विशेष महत्त्व आहे. त्या सगळ्या त्याचे इन डिटेल्स हिस्ट्री इंटरनेटवर आपण चेक करू शकतो आणि खूपच वेगवेगळ्या गोष्टी एकाच ठिकाणी या स्क्वेअरमध्ये त्यांनी बांधलेल्या आहेत. आपल्याला खूप काय बघायला मिळतं. तर आता आपण एकदा स्क्वेअरची पूर्ण छान टूर घेऊया. थंड वाटतं इथे ना. एकदम थंड वाटतं आणि छान पाणी पण उडत आहे. अरे पाणी तर जसं मी सांगितलं होतं, आम्ही एका साऊथ इंडियन रेस्टॉरंटमध्ये येणार आहे, ज्याची लंडनमध्ये खूप मोठी चेन आहे आणि खूपच टेस्टी मिळतं सगळे पदार्थ. तर इथे आहे ते सर्वांना भवन. जे UK मध्ये आहेत त्यांना माहिती असेल, लंडनमध्ये फिरणारे. तर फायनली खूप शोधल्यानंतर सापडलं आहे आणि आता मस्त इंडियन फूड खाणार आहोत. आणि किती छान वाटतंय बघायला की एकदम मेन ठिकाणी इथे ट्रफाल्गर स्क्वेअर मागे आहे आणि त्याच्या मेन रस्त्यांवर त्याच्या एकदम मेन रस्त्यांवर आपलं इंडियन रेस्टॉरंट आहे. भूक लागली म्हणून बोलायचं होत नाही. चला जाऊया आत. इथे सगळे अट्रॅक्शन्स एकदम जवळजवळ आहेत. इथे एक्झॅक्टली समोर आपल्याला मध्ये बिग बेन दिसतंय आणि बाकीचे जे सगळे लंडनमधले फेमस अट्रॅक्शन्स आहेत ते इझिली ॲक्सेसेबल आणि एकमेकांच्या जवळजवळ आहेत. त्यामुळे सगळ्या ट्रॅव्हलर्ससाठी हे सगळे फिरून एकत्र बघायला खूप बरं पडतं. आता मागे ऐकू येतंय खूप सुंदर बॅकग्राऊंड म्युझिक, जे एक मुलगा वाजवत होता. आणि मी आधी पण खूप वेळा सांगितलं आहे की इथे असे स्वतःची कला दाखवून पैसे कमवण्याची पद्धत आहे आणि इतक्या सुंदर ठिकाणी बसून असं लाईव्ह म्युझिक ऐकायला खरंच खूप मस्त वाटत होतं. चला तर आपण जवळ जाऊन बघूया. आणि खरंच असं म्युझिक तासनतास उभं राहून लोक ऐकतात आणि खरंच मी सुद्धा ऐकू शकते.
I grew up in a place where they told you what to chase, told you how to run the race. Every move was on the page, but I didn't like their way. Had to fight and misbehave, had to find a way to change, had to leave to find my way. Caught up in a daydream, I beat my mind up there almost daily. It's how I pass time, no opinions safely. It's how I understand what I want in this place, see. Cause everybody wanna tell you bad things, what could go wrong, what fame brings. But success is a finicky thing, and if you ain't sure, no, it'll never be. I don't wanna let. आणि मी काल सांगितल्याप्रमाणे त्याचं जर्नी मी तुम्हाला दाखवणार आहे. एंट्री करताना तिकीट स्वाईप करायचं असतं आणि निघताना सुद्धा एक प्रॉपर कार्ड असतं ज्याच्यावर बॅलन्स असतो. तर आता निघताना पण मी परत एकदा ते कार्ड स्वाईप करेल. जेव्हा आपण स्टेशनवर उतरू त्या स्टेशनवर स्वाईप करूनच तुम्ही बाहेर पडायचं असतं. तर हे ते कार्ड असतं, ऑयस्टर कार्ड म्हणतात त्याला. त्याच्यावर रिचार्ज करायचा असतो आणि तुम्ही जेव्हा एखाद्या स्टेशनवर येता तेव्हा स्टेशनवर एंट्री करताना तुम्हाला कार्ड स्वाईप करायचं असतं आणि जिथे उतरता तिकडे स्वाईप करायचं आणि जेवढा तुम्ही जर्नी केला आहे त्याच्या कॅल्क्युलेशनने तुमचे तितके पैसे कट होतात. तर आता आम्ही आमच्या ट्रेनची वाट बघतो आहे, ट्यूबची. आणि अंडरग्राऊंड इथे मोस्टली अंडरग्राऊंड लंडनमध्ये ट्यूब्स असतात आणि जो मेन सिटी एरिया आहे तिथे जास्त अंडरग्राऊंड ट्यूब केलेले आहेत. बाकीच्या थोड्याफार वरती पण असतात. आणि इथे जर तुम्ही लंडनमध्ये कारने फिरणार असाल तर खूप मोठा टॅक्स असतो. म्हणून जेवढा जास्त गर्दी कमी होईल असं त्यांनी प्रयत्न केला आहे. त्याच्यामुळे भरपूर लोक ट्यूब प्रेफर करतात आणि ट्यूबला खूप जास्त गर्दी असते. इथे आपल्याला मागे ट्यूबचा मॅप दिसतो आहे. असं पूर्ण एक मोठं आपल्याला भरपूर सगळे रस्ते आणि भरपूर मोठं जाळ दिसतं ट्यूब्सच्या रोडचं. तर आता आपण जाऊया ट्यूबमध्ये. ट्यूब पण बघू आणि एकदा उतरताना मी दाखवेन की तिकीट कसं स्वाईप करायचं असतं ज्यांना माहीत नसेल त्यांच्यासाठी. हे आहे ट्यूब स्टेशन. तर आपल्याकडे पण आता ट्यूब स्टेशन्स असतातच आणि ते पण असेच असतात थोडेफार. पण लंडनमधलं अंडरग्राऊंड ट्यूब स्टेशन कसं आहे हे आपण बघूया. आता एक ट्यूब येते, मला आवाज येतो आहे. तर आपण ती येणारी ट्यूब बघू. यातूनच आपण जाणार आहोत. त्यामुळे गर्दी अजिबात नाही आहे. छान वाटतं आहे गर्दी नाही आहे त्यामुळे. आणि एकदम जुनं आहे. मेट्रोचे वेगवेगळे लाईन्स असतात, त्याला नावं असतात. ते फॉलो करत जावं लागतं. आम्ही आता बेकरलो लाईनला चाललो आहे आणि खाली पिकाडेली लाईन जाते आहे. आता आम्ही इथून एक्झिट करणार आहोत. तर जसं मी सांगितलं होतं तुम्ही तुमचं कार्ड टॅप करायचं. इथे बॅलन्स पण दिसतो, किती कट झाले ते दिसतात. आणि आपण आलो आहे इथे. जेव्हा खूप सुंदर सनी डे असतो तेव्हा सगळे पार्कमध्ये बसायला येतात आणि पार्कमध्ये विथ फॅमिली विथ फ्रेंड्स एन्जॉय करतात. इथे एक पार्क आहे जवळ आणि तिकडे खूप जास्त गर्दी झाली आहे. तर तो व्ह्यू एकदा मी दाखवते. पार्क आणि पार्क गच्च भरलं आहे. मस्त सनी डेमध्ये सगळेजण सनबाथ आणि एन्जॉय करत आहेत. खूप मोठा पार्क आहे. इथे फक्त एंट्रन्स आहे जिथे मी उभी आहे. माय गॉड, हे सगळ्यात मोठं एस्केलेटर आहे. खूपच जास्त डीप आणि
इकडे पण अजून अर्ध्यापेक्षा थोडंसं कमी आलोय. हॅलो एव्हरीवन, आता मी उभी आहे हाईड पार्कमध्ये. आणि हाईड पार्क हे सुद्धा एक खूप फेमस लोकेशन आहे. आणि बकिंगम पॅलेस जो आहे क्वीनचा, तो इकडेच समोर आहे आणि त्याच्या समोरच हे मोठं पार्क आहे. तर खूपच मोठं पार्क आहे आणि खूप सुंदर आहे. आम्ही आल्यावर दरवेळी इथे येतोच. तर त्या पार्कचा एक खूप मोठा मॅप इथे लावला आहे. तो मॅप मी एकदा तुम्हाला दाखवेन. आणि त्याच्यानंतर आम्ही पार्कमध्ये जो एक खूप छान लेक आहे, जिकडे खूप स्वान्स आणि डक्स असतात, तर तिथेसुद्धा आपण जाणार आहे. तर तो लेक आम्हाला मॅपच्या हेल्पनी शोधायचा आहे. आणि आपण बघूया, मी तुम्हाला मॅप बघून कळेल किती मोठा पार्क आहे आणि किती मोठा एरिया आहे. तर आता युआरच्या इथे आपण आहोत आणि इथे ते लेक आहे जिकडे मला जायचं आहे. आता बघूया रस्ता कसा सापडतो, कारण की खूपच मोठं पार्क आहे. आणि याच्यावर दिसतंय एवढा मोठा पूर्ण सुंदर एरिया आहे. लेट्स गो. तर लंडनमध्ये कुठेही फिरताना असे मॅप्स लावून फिरावं लागतं, म्हणजे आपल्याला पटपट लोकेशन सापडतात. आम्ही पार्कच्या आतमध्ये पण आम्हाला जो लेक मी आता सांगितलं, तर तो आम्ही मॅपवरून शोधतो आहे. आणि इथे आहे लेक आणि इथे आपण आहोत, तर असं आम्ही शोधत जाणार आहे. आम्ही त्या लेकजवळ आलो आहे आता. पुढे येतोय हा. माझ्या डोक्यावरून आला. स्वान्स का?